गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिक जिल्ह्यातील निफाड, सिन्नर, दिंडोरी या तालुक्यांसह इतर तालुक्यांमध्ये ही बिबट्याने पशुधनावर तसेच मानवावर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने निदर्शनास येत आहे। यामध्ये बिबट व मानव यांच्यात होणारा संघर्ष वाढतच आहे। हा मानव बिबट संघर्ष टाळण्यासाठी व त्यावर उपाययोजना व सहजीवनाची गरज अधोरेखित करताना तसेच सर्पांविषयी योग्य माहिती व सर्पदंशांच्या प्रसंगी करावयाच्या प्राथमिक उपचारांची जनजागृती करण्यासाठी ओझर येथील मारुती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आलं। नाशिक पूर्व वन विभागाचे उपवन संरक्षक राकेश सेपट, शिवाजी सहाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल कुटे, वनपाल अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली AREAS फाउंडेशन व चांदवड वनपरिक्षेत्र कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मानव बिबट सहजीवन व शून्य सर्पदंश जनजागृती अभियान राबविण्यात आले। या कार्यक्रमात AREAS फाउंडेशनचे संचालक व सर्प वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर यांनी उपस्थित नागरिकांना बिबट्यांच्या नैसर्गिक वावरामागील कारणे, त्यांचे निवासस्थान, हालचालीचे मार्ग व मानव बिबट संघर्ष वाढण्याची कारणे याबाबत सविस्तर माहिती दिली आहे। तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी सुरक्षित वर्तनाची पद्धती अवलंबून अशा घटना कशा टाळता येतील याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले। मानव बिबट सहजीवन अन्न साखळीचे महत्त्व बाबत शास्त्रीय माहिती दिली आहे। तसेच विविध जातीच्या सर्पांची शास्त्रीय ओळख करून दिली आहे। त्यांनी विषारी व बिनविषारी सर्पांमधील फरक, त्यांचे वर्तन तसेच सर्पदंश झाल्यास घ्यावयाची योग्य पावले याबाबत प्रात्यक्षिक सादर केली आहे। यामध्ये सर्पदंशानंतर घ्यावयाची तातडीची खबरदारी, चुकीच्या उपचार पद्धतींचे दुष्परिणाम आणि रुग्णालयापर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्याची प्रक्रिया उपस्थितांना समजावून सांगितली आहे। रणशूर यांच्या सोबत आलेले वन्यजीव रक्षक हेमंत वानले व संदीप कराटे यांनी सहकार्य केले। या मार्गदर्शन सत्रामुळे नागरिकांमध्ये वन्यजीवांविषयी जागरूकता, संरक्षणाची भावना आणि आपत्कालीन परिस्थिती योग्य प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित झाली आहे। कार्यक्रमाला बँकेचे संस्थापक चेअरमॅन शिवाजी पगार, चेअरमॅन संजय पगार, व्यवस्थापक बाळासाहेब खिलारी, सर्व सभासद, बँकेचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।